डॉक्टर की गोरगरिबांचे रक्त पिणारे यमदूत। हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात पैशाची उघड लूट। लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजचा दणका। ज्या सरकारी दवाखान्यात सामान्य माणूस विश्वासाने उपचार घेण्यासाठी येतो, तिथेच जर त्याच्या खिशावर दरोडा टाकला जात असेल तर न्याय कुणाकडे मागायचा? पाटण तालुक्यातील हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात चक्क महिलांच्या शस्त्रक्रियेसाठी पैशाची मागणी केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजने उघडकीस आणला आहे। डॉक्टर रुग्णांची सेवा करण्यासाठी आहेत की पैशाची सुटकेस भरण्यासाठी, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे। पहा हा सविस्तर रिपोर्ट। आज सकाळी लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजकडे संजय मोरे नावाच्या व्यक्तीचा मदतीसाठी कॉल आला। त्यांच्या घरातील महिलेच्या शस्त्रक्रियेसाठी तेथील डॉक्टरांनी 2000 रुपयाची मागणी केली होती। ही रक्कम दिल्याशिवाय ऑपरेशन होणार नाही अशी आडमुठी भूमिका घेण्यात आली। आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या महिलेला शस्त्रक्रियेसाठी भूल देण्यात आली होती, तिचे ऑपरेशन फक्त पैशाअभावी रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप येथील मोरे कुटुंबांनी केला आहे। नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये। या ठिकाणी स्त्री नसबंदी टाका ऑपरेशन या ठिकाणी होतं आणि याच ठिकाणी 2000 रुपयाची मागणी येथील डॉक्टरांनी केल्याचा आरोप या ठिकाणी होत आहे। आणि तो आरोप जे करणारे जे या ठिकाणी जे नागरिक आहेत की त्यांच्याशी आपण चर्चा करूया की नेमका की त्यांना काय बोलायचं आहे ते। सर, काय झालं आणि कशाबद्दल तुमच्याकडे 2000 रुपये? मला सांगितलं की 2% ऑपरेशन 3% ऑपरेशन करायचं आहे, त्याच्यासाठी 2000 रुपये भरायला लागतील। रिझन मी विचारलं की का, तर मला बोललेत नाही त्यांचं 2 वेळा ऑपरेशन झालेलं आहे सिजर, त्यामुळे 2000 थोडं क्रिटिकल असतं तेव्हा 2000 रुपये भरायला लागतील। बोललं ठीक आहे, मला तुम्ही प्रॉपर रिझन द्या, नाहीतर मला बिल द्या काहीतरी, तर मी तुम्हाला 2000च्या ऐवजी 3000 रुपये देतो, पण मला प्रॉपर रिझन द्या। ते बोलले नाही मी माझ्या सिनियरला विचारून सांगतो म्हणून। सिनियरला आल्यानंतर सिनियर बोलले थोडा वेळ चेक केल्यानंतर मला बोलते की नाही त्यांचं ऑपरेशन नाही होणार आहे, असं मला डायरेक्टली सांगितलं त्यांनी। आता तुमच्या ऑपरेशनला भूल वगैरे दिलेली? भूल ऑलरेडी म्हणजे ते तयारीत आलेलं की ऑपरेशन करायचं, या सिच्युएशनमध्ये त्यांनी भूल वगैरे अगोदरच दिली होती तिला। अजून पण पेशंट भूलीवरच आहे। मग ऑपरेशन का नाही झालं? ते बोललेत की आता नाही होणार, की पेशंट थोडं बारीक असल्यामुळे आता ऑपरेशन आम्ही नाही करू शकत। मग आता काय पर्याय काय? तुम्ही पर्याय काय करायचं? आता मी तिला घेऊन जाणार घरी, नाही करणार आहे ऑपरेशन आता। काय कारण काय? कारण रिझन ती लोक करतच नाही। मागितले 2000 रुपये इथला डॉक्टरांनी, म्हणजे जे ऑपरेशन करायला आले ते का दुसरं? नाही जे इथे डॉक्टर इथे इन्चार्ज डॉक्टर होते त्यांनी की तुम्हाला भरायचं लागते। आणि ते जे गावोगावी आरोग्य सेविका फिरतात जसे की आशा, त्यांच्याकडे त्यांनी सांगितलेलं की 2000 रुपये तुम्हाला घेऊन यावे लागतील, असं त्यांनी सांगितलेलं की येताना तुम्हाला 2000 रुपये घेऊन यावे लागतील म्हणून। मग आता ऑपरेशन तुम्ही कॅन्सल केले की डॉक्टरने कॅन्सल केले? डॉक्टर बोलले की मी नाही करणार आता, किती बोलले असू शकतं, काय वाटतं ना? पैसे नसतील त्यांना भरलेत म्हणून, किंवा मी त्यांना आता हे मीडियासमोर आणलं त्यामुळे म्हणून त्यांनी कॅन्सल केलं। तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं या ठिकाणी 2000 रुपये मागण्याचा आरोप, ज्या ठिकाणी डॉक्टरांनी 2000 रुपये यांच्याकडे मागितले होते। डांकलगावचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडे 2000 रुपये, मग इतरसुद्धा दुसरा एक व्हिडिओ आहे, त्या महिलांच्याकडे सुद्धा 2000 मागितले होते। या संदर्भात जे ऑपरेशन करण्यासाठी आलेले जे पाटील डॉक्टर होते त्यांना आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आमच्याशी बोलण्याचा त्यांनी आमच्याशी संपर्क टाळला। या अशा पद्धतीनं हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जर असं घडत असेल तर याला जबाबदार असणाऱ्या त्या डॉक्टरांच्यावर कारवाई होणार का? जे ऑपरेशनसाठी आले की त्यांच्यावर कारवाई होणार का? ही साखळी किती मोठी आहे ते येणाऱ्या काळातच कळणार आहे। कारण आता आम्ही इथं थोड्या वेळापूर्वीच आम्ही विचारलं होतं काय आशा सेविकांना, तर बऱ्याचशा लोकांच्या गुटनं 2,000 रुपये घेतल्याचं असं आम्हाला आता सांगण्यात आलेलं आहे। एका ऑपरेशनसाठी 1000 रुपये, 2 ऑपरेशनसाठी 2000 रुपये, अशी ही साखळी आहे। आणि या साखळीमध्ये किती जणांचे हात भरभटलेले आहेत हे येणाऱ्या काळातच कळणार आहे। आणि वरिष्ठ अधिकारी या सगळ्या गोष्टीची चौकशी करणार का? या तक्रारीची दखल घेऊन लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज टीमने तातडीने आरोग्य केंद्रात पोहोचली। तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टर ढाणे यांना विचारणा केली असता त्यांनी हात झटकत सर्व जबाबदारी शस्त्रक्रिया करणारे सर्जन डॉक्टर RB पाटील यांच्यावर ढकलली। एवढेच नाही तर तिथल्या आशा सेविकांनीही कबूल केले की डॉक्टरांच्या सांगण्यावरूनच त्यांनी रुग्णांना 2000 रुपये घेऊन येण्यास सांगितले होते।
एका वृद्ध आजीने तर कॅमेऱ्यासमोर सांगितले की त्यांच्याकडून पैसे घेतले गेले आहेत. ही लूट वैयक्तिक नसून एक मोठे रॅकेट असल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे. 2 शेजार आहेत ना तिचे. हां हां हां. तिचे पण पैसे आणि तिचं ऑपरेशन करणार आहे. नमिता कदम म्हणून तुमचे 2000 मागितले. कसले 2000 रुपये ते विचारले? शिजरचे ते म्हटलं शिजरसाठी एका मुलाचा 1 शिजर असेल ना तरी पण 1000 रुपये हां. आणि 2 शिजर असेल तर 2000 रुपये. म्हणजे एक सिजर असले की 1000 रुपये, दुसरं सिजर असलं तर 2000 रुपये. हे दुसरं आहे 2 आहेत ना तिचे. तुमच्या आता दुसरं सिजर आहे का त्यांचं? 2,000 झाले. म्हणजे आज ऑपरेशन आहे ना? झालं होतं ऑपरेशन. झालं का मला ऑपरेशन? त्यांचं ऑपरेशन केलं. झालं का? पैसे दिले का? पैसे भरलेत. माझे जाव आहे, मी तिची आई आहे. हां. मग तर पैसे मला कोणी काय एवढ्या भरले? यावर माहिती नाही, हां हां. पण आता ती बोललेत ना की पैसे भरलेत. म्हणजे कोणी जावयाने पैसे भरले हा का? जाव आहे. पैसे भरले का? हे फक्त तिच्या बरोबर आले. हां हां हां. म्हणजे ह्यांचं काय व्यवहार झालं आपल्याला माहिती नाही. उगाच मला काय म्हणजे आपल्या सांगायचं. तुम्हाला अशी माहिती आहे की माहिती, 2000 रुपये हां. त्यांनी घेतले. घेतले. ओके ओके सर. कुठलं गाव तुमचं? ती आहे आयनाच्या वाडीतली गोकुळ. हां हां. मी आहे उंबाळची तिची आई. कुंभारीची आहे का? ठीक आहे ठीक. ओके ओके. त्यांचा व्यवहार. आम्ही या संदर्भात तात्काळ सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ही बाब गांभीर्याने घेत ज्यांचे पैसे घेतले आहेत ते तातडीने परत करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर आरोग्य केंद्रात एकच धावपळ उडाली. आपले पितळ उघडे पडते हे लक्षात येताच डॉक्टरांनी सारवासारव सुरू केली. आता हात आवाज येत नाही. 1 मिनिट सर का पुढे आलेत का? ठीक. बोला. हॅलो, गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. ते काय तक्रार करायला लागेल? कसला कॅम्प आहे? आपला कुटुंब कल्याणचा कॅम्प आहे सर. कोण आहे सर्जन? RB पाटील सर. पैसे कसले मागायला लागले? ते सर ते आता त्यांनीच काय ते मला पण एवढे सर आयडिया नाही. ते सरांनीच सांगितलं. पैसे अजिबात कोणाचे घ्यायचे नाहीत. त्यांचे घेतलेत हां. त्यांचे परत देऊन टाका लगेच. ओके सर, देतो. मला फोन करायचा पैसे परत दिलेच. हो 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 सर, करतो सर. हां. ओके ओके. मला सुनील सर सांगा. हॅलो. जेव्हा सर्जन डॉक्टर पाटील बाहेर आले आणि आम्ही त्यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी उत्तर देण्याऐवजी आमच्या कॅमेऱ्यावर झडप टाकून तो बंद करण्याचा प्रयत्न केला. कर नाही त्याला डर कशाला? जर तुम्ही प्रामाणिक असाल तर कॅमेऱ्यासमोर यायला का घाबरता? असा सवाल आमचा थेट आहे. अखेर निरुत्तर झालेले डॉक्टर तिथून पळ काढून निघून गेले. आहे बघा, तुमच्याकडे मी 5 मिनिटं आधी बोलतो, त्याच्यानंतर आपण बोलू. पेशंट ज्यांनी मला माझी तक्रार केली ना मागितली बाबा यांच्या पेशंटपेक्षा तुम्ही 2000 रुपये मागितले त्या विषयी मागितले का तुम्हाला? मी मागितले. माझ्याकडे यांनी बोलले समोर आहे तुमच्या. त्यामुळे चालू ठेवा मी बघा. मागितले का? आता विषय माझ्याबरोबर रेकॉर्ड करा पाहिजे तुम्ही. रेकॉर्ड नसतं माझ्याशी बोलणार. नाही तुम्ही मी मला पण तेवढंच- माझे 5 मिनिटं ऐकून घ्यायचं. ते तर मला एवढं एक मला सांगा. माझे 5 मिनिटं तुम्ही ऐकून 2000 रुपये मागितले का? नाही मागितले. नाही मागितले. तुमच्याकडे कुणी मागितले? साहेब आहेत माझे. तुम्ही मागितले. तुम्ही बोलला 2000 रुपये भरा. कुठं नाही म्हणायचं. तुमच्या समोर तुम्ही आणि यांच्या समोर पण बोललात. कसे की 2000. मागितले? एक लेडीज ज्या आहे. माझा रात्रीचे- पण ज्या माझा- दुसरा एक लेडीज आहे त्यांच्याकडून सुद्धा 2000 रुपये घेतले. ते आता मला येऊन सांगून गेले की आमच्याकडून सुद्धा 2000 रुपयाची मागणी केली. का सर तुम्ही सर तुम्हाला बोलायचं असलं तर दोन बोला. मिनिटं. सर 2 मिनिटं मला ऐका. सांगितलं. मला असं करा. माझं म्हणणं काय माहिती आहे का सर? लक्षात ठेवा. आणि मला एक उत्तर हवं आहे. मला या सरांशी बोलू द्या ना. या सरांशी बोलू द्या. मी तुमचे अहो सर मला तेच मला माहिती होतं की मला पाय मोकळं सांगितलं मी इथं ऑपरेशन एक केलं. मिनिट माझी तुमची जास्त ओळख आपले आहे. कदम सर मला बोला. नाही. मग माझं ऑपरेशन का टाळलं? आता ऑपरेशन बोल. पेशंट एवढा बारीक आहे सांगतो तुम्हाला. त्याचं ॲडिशन असली तर माझ्या इथं ऑपरेशन करायला मला करायला पडायला नाही. बघा आता मी सांगा, ह्यांचं ऑपरेशन ह्यांच्याकडे 2000 रुपये मला यांनी दिलं नाही. तुम्ही ऑपरेशन टाळलं का? तसं टाळलेलं नाही. हा? तसं आम्ही टाळलंय. काहीच केलं नाही. तुम्ही नाही टाळलं. तुम्ही- यांनी 2000 ऐका मला- ना. मला सांगा सर, बोलका दिली मग. मी आहे ना मी हे बघा मी आता बोलका दिली. तुम्हाला काय बोलत नाही. ह्याच्या- नाही नाही, अजून मोबाईल चालवत नाही. हो, बोलत नाही. मोबाईल चालवत नाही. नका पूर्ण जाऊ शकतो. नाही सर, मला चुकून नाही. चुकून नाही. मला एक मोबाईल तसं नाही. 2 मिनिटं. एक मिनिट. बाबा असं या. करायचं बोला. झालं. मोबाईल ठेवा. ऐका तसं मोबाईल घेऊन मोबाईल कशाला तुम्ही हिसकावता आहे, सर? मग आम्ही काय बोलायचं, तुम्हाला मग काय बोलायचं, बोलतोय का? मग बोलायचं. आता आलं लक्षात. आईला थोडं वेळ बोलून तरी बघ, तेच करा.
त्यांना घरी जायचं असतं नाही तर ऊन कमी झालं जाऊन देतात आणि उद्या करायचं असलं तर सकाळी घेऊन या सवांचा सोबत करायचं नाही तर हां सर 2 मिनटं बोलताय का हां सर 2 याच्यामध्ये गोरगरीब असेल तर मरून जाईल. या बाबतीत लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजचे काही रोखठोक सवाल आहेत. जर शस्त्रक्रिया क्रिटिकल होती तर पेशंटला भूल का देण्यात आली? दुसरा सवाल आहे, पैसे दिले नाहीत म्हणून ऑपरेशन थांबवणे हा डॉक्टर पेशाला काळिंबा फासणारा प्रकार आहे की नाही? तिसरा सवाल आहे, सरकारी पगार लाखो रुपये असतानाही गोरगरिबांच्या 2,000 रुपयावर डॉक्टरांचा डोळा का? आणि चौथा सवाल आहे, वरिष्ठ अधिकारी या भ्रष्ट डॉक्टरवर कठोर कारवाई करणार की प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होणार? खूप दुःख या गोष्टीचं होतं की आरोग्य सेवा ही सर्वात मोठी सेवा मानली जाते, पण हेळवाक आरोग्य केंद्रातील ही परिस्थिती पाहता येथे डॉक्टर की यमदूत असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितावर कडक कारवाई होण्याची गरज आहे. आज लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजने हे पाप चव्हाट्यावर आणलं आहे, पण हेळवाकसारख्या दुर्गम भागात अजून किती लोकांची लूट झाली असेल? त्या आजीबाईंनी दिलेली साक्ष, मोरे कुटुंबांचा आक्रोश आणि पळून जाणारा डॉक्टर हे सर्व पुरावे ओरडून सांगतात की इथे आरोग्य सेवा नाही तर दुकानदारी सुरू आहे. या सर्व गोष्टीची सखोल चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई होणार का, की या सर्व भ्रष्टाचारामध्ये वरिष्ठ अधिकारीसुद्धा आपले हात भ्रष्टवणार, हेच येणाऱ्या काळात आपल्याला कळणार आहे. पाहत राहा भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज.